आम्ही या ठिकाणी त्या चंद्रकांत पुजारी सारखा आणि त्याच्या सगळ्या ह्या टीमला धडा शिकवून एक चांगलं प्रशासक की जेणेकरून हा श्री सिद्धनाथ देवस्थान जो मंदिर आहे ती पवित्र मंदिर आहे, ह्या मंदिराला कुठलंही ह्या नालायकांचं गालबोट लागू नये, ह्या नालायकांचं तिथं सावली सुद्धा पडू नये, ह्यासाठी आम्ही ही घाण पूर्णपणे बाहेर काढून त्यांना गावाच्या बाहेर काढण्याचा सोसायटीला तुमचा आयकर विभाग जीएसटीला एक निवेदन देऊन मुख्यमंत्र्यांनी निवेदन ह्याच्या सगळ्या खाजगी मालमत्ते प्रॉपर्टीची चौकशी करावी, ह्याच्यासाठी आम्ही इथनं पुढे आंदोलन. लाख लोक भाविक या ठिकाणी यात्रेला येतात. 25 लाख किमान किती जरी सामान्य सामान असला गरीब असला तर मी पाठीमाग सुद्धा आपल्याला सांगितलं होतं किमान एक 4 ग्रॅम 5 ग्रॅम 10 ग्रॅमचा त्या सिद्धनाथाला घोडा वाहिल्याशिवाय आणि 500 रुपये त्या दानपेटीत टाकल्याशिवाय सामान्य माणूस महागारी जातो. असा होता की ह्याच्यावर 41च्या डीच्या नावाखाली हे विश्वस्त बरखास्त करून त्याच्यावर फौजदारी दाखल करून प्रशासक नेमण्याचे अधिकारी सुद्धा तिथं असणारा अधीक्षक राहुल पाटील आणि हे सुद्धा म्हणतात की ह्या विश्वस्तावर कारवाई झाली पाहिजे. महाशयाने चोराने 30-40 वर्षे ह्या सिद्धनाथ देवाच्या नावाखाली 2 नंबर धंदा चालू केलेले. त्या 2 नंबर धंद्यामध्ये त्यांनी अफाट पैसे कमवलेले आहेत, अफाट माया जमवलेले. कोर्टात जावा, न्यायालयात जावा, कुठे जावा, माझं बरोबर आहे, तो त्याच्यावर ठाम आहे. परंतु त्याने जी प्रॉपर्टी कमवलेली आहे हा साधा माणूस होता. त्याच्या वडिलांची असणारी जमीन 1-2 एकर असेल, आज साधं घर होतं. आज त्याच्याकडे एक 8-10 बिल्डिंग आहेत, 4-5 4 व्हीलर आहेत, त्याचं स्वतःचं ज्वेलरीचं दुकान आहे आणि अनेक नातेवाईकाच्या नावावर त्यानं केलेल्या प्रॉपर्टी आहे. धर्मायुक्त कार्यालयाच्या सांगलीला त्यांच्या कार्यालयासमोर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं घंटानाद आंदोलन व धरणे आंदोलन करण्यात आले. या ठिकाणी खरसुंडे देवस्थान ट्रस्ट ह्या ट्रस्टमध्ये अनेक प्रकारचे भ्रष्टाचार झालेले आहेत. 25 किलो चांदी गायब झालेली आहे. त्याच्यानंतर त्यानंतर अनेक 2 तक्रारी पुढे आल्या. ते 1-1.5 किलो फेटा आहे आणि त्यामध्ये असणारे पैशाचे अफरातफर आहे, सोन्याचे अफरातफर आहे, चांदीचे अफरातफर आहे. कुठलाही खरसुंडे देवस्थानच्या आजूबाजूला सोयीसुविधा पुरवल्या नाहीत. ह्या संदर्भात आम्ही काल आंदोलन केलं होतं. काल दिवसभर घंटानाद आंदोलन केलं. मला वाटतं ह्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये धर्मादायकच्या कार्यालयाच्या समोर हे न्याय कोर्ट आहे, कोर्टासमोर रिपब्लिकन पक्षाचं पहिलं आंदोलन असेल पश्चिम महाराष्ट्रातलं. त्याच्यामुळं ह्या ठिकाणी गांभीर्य घेऊन धर्मादायकतानं आपल्याला त्यांनी पत्र दिलेलं आहे आणि त्या पत्राच्या अनुषंगानं की ही न्यायप्रविष्ट बाब आहे, ह्याचं हेड ऑफिस कोल्हापूर आहे, त्या हेड ऑफिसला जाऊन तुम्ही त्या संदर्भामध्ये न्याय मागू शकता किंवा तिथं जाऊन आंदोलन करू शकता. अशा पद्धतीनं त्यांनी आपल्याला पत्र दिलेलं आहे. आम्ही ह्या खरसुंडे देव विश्वस्त श्री चंद्रकांत पुजारी आणि त्यांची चांडळ चौकडे ह्यांचं सगळं पोलखोल केलेलं आहे. सगळ्यामध्ये ते अडकलेले आहेत. लाखो रुपयाचा, कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार आहे आणि ह्या संदर्भामध्ये 5-6 महिने झालं आम्ही आंदोलन करतोय. मी एकच करत नाही, अनेक लोक करतात आंदोलन. त्या आंदोलनाचं ह्याने कुठलीही दखल घेतलेली नाही आणि ते म्हणतो कोर्टात जावा, न्यायालयात जावा, कुठे जावा, माझं बरोबर आहे, तो त्याच्यावर ठाम आहे. परंतु त्याने जी प्रॉपर्टी कमवलेली आहे हा साधा माणूस होता. त्याच्या वडिलांची असणारी जमीन 1-2 एकर असेल, आज साधं घर होतं. आज त्याच्याकडे एक 8-10 बिल्डिंग आहेत, 4-5 4 व्हीलर आहेत, त्याचं स्वतःचं ज्वेलरीचं दुकान आहे आणि अनेक नातेवाईकाच्या नावावर त्यानं केलेल्या प्रॉपर्टी आहेत. ह्या प्रॉपर्टीसाठी आपण आता आम्ही आता सगळं इन्कम टॅक्स, जीएसटी किंवा आयकर विभाग, SIT, मुख्यमंत्री ह्या लोकांना तर आम्ही ही करणार आहे, निवेदन देणार आहे. पण कालचा उद्देश आम्ही आता असा होता की ह्याच्यावर 41च्या डीच्या नावाखाली हे विश्वस्त बरखास्त करून त्याच्यावर फौजदारी दाखल करून प्रशासक नेमण्यात यावा, ह्या संदर्भात आमचं कालचं आंदोलन होतं आणि अतिशय चांगल्या पद्धतीने आंदोलन झालं.
सर्व कार्यकर्त्यांनी चांगले साथ दिले, तिथल्या अधिकारी सुद्धा आम्हाला सहकार्य केलं आणि दिवसभर घंटानाद आंदोलन करून त्याने शेवटी आम्हाला एक पत्र दिलेलं आहे. त्या पत्राच्या अनुषंगानं थोडक्यात सांगायचं झालं तर ही पत्र आहे. ह्या पत्रामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की तुमचं आंदोलन अतिशय रास्त आहे, संविधानाला धरून आहे, लोकशाही मार्गाने आंदोलन चालू आहे. आम्ही तुम्हाला कुठलंही बाधा देणार नाही, कारण तिथले धर्मादायकाचे अधिकारी सुद्धा तिथं असणारा अधीक्षक राहुल पाटील आणि हे सुद्धा म्हणतात की ह्या विश्वासावर कारवाई झाली पाहिजे, कारण कारवाई करण्याचा अधिकार आम्हाला नाही, पण आम्ही लगेच कारवाई केली असते, पण आम्हाला अधिकार नाहीत. मग त्यांनी काय केलं, आम्ही आंदोलन करतो म्हणल्यानंतर त्याने आम्हाला पत्र दिलं, असं लेखी पत्र की तुमचं आंदोलन लोकशाही मार्गाने तुम्ही तिथं आम्ही प्रस्ताव तयार करतो, हे खरसुंडी देवस्थानचं ट्रस्ट आहे, ही बरखास्त कसं होईल आणि प्रशासक कशा पद्धतीने नेमतेले हे सगळं पुरावा जोडून काल त्याने 5 वाजता कोल्हापूर आयुक्ताला पाठवलेलं आहे. त्या अनुषंगाने आम्हाला एक बैठक ही पत्र दिलं, त्या अनुषंगाने आम्ही आंदोलन संपवलेलं आहे. आता इथनं पुढे काळामध्ये आम्ही एवढं गप बसणार नाही. इथल्या पुढे काळामध्ये आम्हाला विश्वस्तांना ते जे आता त्यांनी बरखास्त जे विश्वस्त बरखास्त होतंय ह्याच्यावर कुठलीही शंका नाही, कारण ह्या महिन्यामध्ये ही बरखास्त होऊन प्रशासक नेमणार आहेत. परंतु प्रशासक नेमल्यानंतर ह्या ज्या महाशयाने चोराने 30-40 वर्षे ह्या सिद्धनाथ देवाच्या नावाखाली 2 नंबर धंदा चालू केलेले आहेत. त्या 2 नंबर धंद्यामध्ये त्यांनी अफाट पैसे कमवलेले आहेत, अफाट माया जमवलेले आहे. त्या संदर्भामध्ये आपण SITला तुमचा आयकर विभाग GSTला एक निवेदन देऊन मुख्यमंत्र्यांनी निवेदन ह्याच्या सगळ्या खाजगी मालमत्ते प्रॉपर्टीची चौकशी करावी, ह्याच्यासाठी आम्ही इथनं पुढे आंदोलन करणार आहे. आणि ह्याचा पूर्णपणे नेस्तनाबूत होऊन इतका चांगला देव आहे, सगळ्या पश्चिम महाराष्ट्र असू द्या, आंध्र, कर्नाटक, गोवा सगळ्याला पावणारा सिद्धनाथ आहे. आणि इतकं सर्वांचं कुलदैवत असताना देवाच्या नावाखाली ह्यांना लुबाडलेले सगळे लूट आहे, ती लूट थांबवण्याचा प्रयत्न करतोय. कारण ह्यांची पब्लिक ट्रस्ट आहे, लोकशाही धरून पब्लिक ट्रस्ट आहे, संविधानाला मानून पब्लिक ट्रस्ट तयार केले. ह्यांची खाजगी प्रॉपर्टी नाही. ह्यांनी गौरव समाजाची खाजगी प्रॉपर्टी असते तर आम्ही ह्याच्यामध्ये भाग घेतला नसता, पण ह्याच्यामध्ये संविधानाचा अपमान होतोय. पब्लिक ट्रस्ट असताना पब्लिक ट्रस्टच्या माध्यमातून ही जर घरंदाजीशाही वापरत असलेली तर त्याला आमचा विरोध आहे. त्या चंद्रकांत पुजाऱ्याचं आमचं काडी मात्र म्हणजे बांधाला बांध नाही, त्यांचे आमचे दुश्मन नाही, राजकीय आमचा वैरत्व नाही, परंतु लोकशाही मार्गाने संविधानाच्या माध्यमातून त्यांनी जो पब्लिक ट्रस्ट केला येवंता, तो पब्लिक ट्रस्ट सर्व समाजाच्या 18 पगड जाते, 12 बलुतेदार हा सर्वांचा मिळून काढलेला पब्लिक ट्रस्ट आहे. हा जातीपुरता पब्लिक ट्रस्ट नाही. म्हणून आम्ही या ठिकाणी त्या चंद्रकांत पुजारी सारखा आणि त्याच्या सगळ्या ह्या टीमला धडा शिकवून एक चांगलं प्रशासक की जेणेकरून हा श्री सिद्धनाथ देवस्थान जे मंदिर आहे, ही पवित्र मंदिर आहे, ह्या मंदिराला कुठलंही ह्या नालायकांचं गालबोट लागू नये, ह्या नालायकांचं तिथं सावली सुद्धा पडू नये, ह्यासाठी आम्ही ही घाण पूर्णपणे बाहेर काढून त्यांना गावाच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न करतोय. आणि चांगलं प्रशासन यावं आणि चांगलं प्रशासन येऊन हा सिद्धार्थ इतका मोठा प्रसिद्ध देव आहे, त्या ठिकाणी चैत्राला यात्रा भरते, पोचले अर्था बसरी. आता त्यांच्याच माध्यमातून आलंय की वर्षाकाठी 25 लाख लोक भाविक या ठिकाणी यात्रेला येतात. 25 लाख लोक किमान किती जरी सामान्य सामान असला, गरीब असला तर मी पाठीमाग आपल्याला सांगितलं होतं किमान एक 4 ग्रॅम 5 ग्रॅम 10 ग्रॅमचा त्या सिद्धनाथाला घोडा वाहिल्याशिवाय आणि 100-500 रुपये त्या दानपेटीत टाकल्याशिवाय सामान्य माणूस माघारी जात नाही. कारण त्याला सुद्धा तिथं आल्यानंतर जोपर्यंत ते घोडा ठेवत नाही, दान करत नाही, तोपर्यंत त्याला सुद्धा आत्म्याला शांती मिळत नाही. आणि त्याला वाटतं बाबा आम्हाला नाथबाबाला काय तर दिलेलं आहे, त्याची पोच होऊन नाथबाबाला एवढी मदत करावी. ह्या मतीच्या पोटी ह्या नालायक ह्या चंद्रकांत पुजारी आणि ह्या टीमनं कुठलंही सोयी सुविधा त्या ठिकाणी पुरवली नाहीत. ना तिथं संडासची सोय आहे, ना तिथं शौचालय आहे, ना तिथं पिण्याच्या पाण्याची सोय आहे, ना येणाऱ्या भाविकांसाठी कुठं भक्त निवास आहे. भक्त निवास तर नाही, पण पिण्याच्या पाण्याची सोय तर असायला पाहिजे. एखादं मैदान आहे ठिकाणी 100-500-100-50 एकराचं ही बसायला, यात्रा भरायला नाही.
इतका अफाट पैसा पैसा खावायचे. आम्ही खाण्याबद्दल तुम्हाला म्हणत नाही, खावायचं खावा, पण 100% पैसे खाताय. 50% पैसे खावा तुम्ही, 50%चं सुशोभीकरण करा, काय तर करा ना, जेणेकरून सिद्धनाथाचं नाव त्या राज्यामध्ये ह्या देशामध्ये अजरामर होईल. अशा पद्धतीचं नाव कमवा आणि तुम्ही राहा ना, अजून 50 पिढ्या राहायच्यावर राहा, पण 100% तुम्ही खाऊ नका. 100% निधी खाल्ल्यात आता तुमचं दिवस भरत आलेले आहेत. जर तुम्ही जो उद्रेक केलेला आहे 30-40 वर्षामध्ये, अनेक या ठिकाणी सिद्धनाथ विश्वासाच्या नावानं या ठिकाणी अनेक लोकांनी तक्रार केलेली आहे. अनेक लोक दमले, हात टेकलं, परंतु त्यांना कुणी ह्या विश्वासाने कोणाला दाद दिली नाही. पण एकच पकड्या असा भेटलेला आहे, हे रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून आम्ही कुठल्याही आमिषाला बळी पडलेलो नाही, कुठल्याही त्यांच्या ह्याला बळी पडलेलो नाही. आम्हाला एकच करायचं, त्या सिद्धनाथाच्या मंदिरामध्ये असणारं ही विश्वस्त घाण आहे, ही ट्रस्ट घाण आहे, ह्या घाणेला बाहेर काढण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये आम्ही पार्टी म्हणून न्यायालयामध्ये मी स्वतः 2-4 दिवसामध्ये जाणार आहे. त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी लोकशाही मार्गाने संविधानाच्या माध्यमातून आम्ही कोल्हापूरला सुद्धा घंटानाद आंदोलन बेमुदत करणार आहे. त्या ठिकाणी जर आम्हाला खात्री आहे की आम्हाला धर्मादाय आयुक्त 100% न्याय देणार आहे, कारण त्या ठिकाणी कालचं त्यांनी आम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने सहकार्य केलेलं आहे. मनीष पवार या ठिकाणी उपायुक्त आहे, त्यांनी आम्हाला चांगली साथ दिलेली आहे, ती सुद्धा या विश्वासाला आणलेले आहे. एकदा काय की तुम्ही घडा, एकदा कोणाचं मिटवा म्हणते ते, त्याशिवाय तुमचं काय खरं नाही. आणि या ठिकाणी विश्वस्त म्हणतोय की माझ्याकडे पुरावा आहे, एकही पुरावा त्यांनी आजपर्यंत दिलेला नाही. कुठल्या ज्या चांदीचा पुरावा दिलेला नाही, कुठं चांदी आहे हे अजून माहित नाही, कोणाकडे ठेवले हे माहित नाही. जर असेल चांदी तर त्यांनी प्रसार माध्यमातून भाविकांना आणि त्या ज्यांनी दान दिले त्या लोकांना, सर्व आम जनतेला कळू की ही चांदी आहे म्हणून दाखवण्यात चांदी, बाप दाखवण्याचं श्राद्ध घाल अशी वेळ ते नुसतं आहे म्हणतोय, परंतु दाखवत काय नाही. त्याच्यामुळे एका 15 दिवसामध्ये त्याच्या फौजदारी गुन्हा दाखल होईल. आम्ही फौजदारी गुन्ह्यावर समाधानी नाही. त्याला जे आतापर्यंत जी इस्टेट कमवलेलं आहे, जी प्रॉपर्टी कमवली आहे, त्या प्रॉपर्टी वसूल झाल्याशिवाय आम्ही थांबत नाही. आणि हा एक पुरावा आहे हा, की ते म्हणतोय 2012 ते 2014 हा लेखापरीक्षण आहे, मसुदा आहे धर्मादाय आयुक्ताचा. ह्या धर्मादाय आयुक्त काय म्हणतोय, त्याने 2012 ते 2016 यामध्ये ह्याने ऑडिट केलेलं नाही. आता आमचं पुढलं आहे, त्याने ऑडिट केलेलं नाही. आणि हे चेअरमन काय म्हणतोय, मी ऑडिट केलेलं आहे, माझ्याकडे कागद आहे. ते आजपर्यंत 4 महिन्यात त्यांनी एक कागद दाखवला आहे, एक रजिस्टर दाखवलेलं आहे. आम्ही त्यांना पत्र दिले आहे की आम्हाला तुमचे रजिस्टर चेक करायचे, आम्हाला तुमच्या समोर बोलायचंय, संवाद करायचा आहे, तुम्हाला बोलायचं आहे, प्रश्न विचारायचे ते. पण ह्यानं आजपर्यंत तारीख दिलेलं नाही. फक्त म्हणतो आम्ही एखादा प्रश्न केला की ते उत्तर देतो, आणि त्याने उत्तर दिले की तो काहीतरी वेगळंच सांगतो. ह्यांच्याकडे काय पुरावा नाही, कुठे न्यायालयात जावा, कुठे जावा. कारण हा पैशानं माजलेला हा हे आहे, काय म्हणत माजुरी झालेला आहे, पैसा अपाट झालेला आहे यांच्याकडे. त्याच्यामुळे ही कुणालाही दखल घेत नाही. ते याला वाटतं कुणाला आम्ही विकत घेऊ, धर्मादाय आयुक्त विकत घेऊ, कोल्हापूर आयुक्त विकत घेऊ, या ठिकाणी येणारे संबंधित अधिकारी आहेत त्या सगळ्याला विकत घेण्याची ताकद ह्या विश्वस्ताकडे आहे. त्यामुळे ह्यांचा नामहरण केल्याशिवाय राजेंद्र खरात गप्प बसणार नाही. त्यांना जोपर्यंत विश्वस्तामधून बाहेर काढणार ते काढणार, परंतु ह्या खरसुंडी गावामधून नाही त्यांचे झेंडे काढले तर नाव ठेवणार नाही रिपब्लिकन पक्षाचं. अशा पद्धतीनं त्यांना इशारा देतो की त्यांनी तातडीनं ह्याच्या ऑडिटचं आणि त्याने स्वतः नामहरण करून स्वतः शरण येऊन हे प्रशासनाच्या ताब्यात देण्यात यावं. अन्यथा त्यांच्यावर योग्य त्या प्रकारची कारवाई त्यांना जर करणार आहे आम्ही, आणि ही केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. येणाऱ्या काळामध्ये 4-8 दिवसामध्ये हे जो कालचं आम्ही आंदोलन केलंय त्याचा अहवाल सोमवारपर्यंत जाईल. सोमवारी गेले की बुधवारपर्यंत आम्ही आमचं निवेदन देतोय. आम्ही स्वतः पार्टी होतोय आणि येणाऱ्या हे 8-10 दिवस आहे किंवा जून ते 10 तारखेपर्यंत आम्ही त्या ठिकाणी कोल्हापूरला या ठिकाणी तीव्र स्वरूपात आंदोलन करणार आहे. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या LV न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा. पाहत रहा फक्त LV न्यूज. मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे.